मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत पेंच टायगर रिझर्वमध्ये, जिथे आपण खास टायगर बघण्यासाठी आलेलो आहोत. MP मध्ये आहोत आपण आता, सिवनीमध्ये. आणि जे बघण्यासाठी खास आलेलो आहोत आपण, आपल्या ते दिसत आहे बघा, समोरून वाघ चाललेला आहे. मित्रांनो, पेंच टायगर रिझर्व जे सिवनी MP मध्ये आहे, तिथे आपण वाघाचं दर्शन घेण्यासाठी टायगर रिझर्वला भेट दिली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपल्या समोर वाघ चाललेला आहे आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, MP टायगर रिझर्व. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत आणि आज आपण निघालेलो आहोत MP मधल्या सिवनी इथे पेंच आहे, जिथे टायगर रिझर्व आहे. तिथे आपण चाललेलो आहोत टायगर बघण्यासाठी. सकाळचे 5 वाजलेत आणि आपण निघालेलो आहोत एअरपोर्टला, मुंबई एअरपोर्टला. आणि बघा, आपण एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण एअरपोर्टवर आहोत. सकाळची फ्लाईट आहे आपली 6:15ची आणि आपण चाललेलो आहोत. फायनली आपण एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि आता फ्लाईटमध्ये बोर्डिंग करतोय. हाय अनिकेत, हम नागपुर पहुंच गए हैं और हम पूरी टीम के साथ हम जा रहे हैं पेंच नेशनल पार्क. चलो पेंच नॅशनल पार्क चलते हैं. हाँ दादा, काय म्हणणार? बस मजेत. छावा छावा चावा पाहिला तुम्ही? छावा. तो अभी हम जा रहे हैं पेंच नेशनल पार्क. वहाँ पे भी उम्मीद करते हैं कि छावा देखने को मिल जाए हमको, टाइगर के बच्चे. हाँ. और ये हमारे मित्र है अमित. अमित, हाय अमित. ये है शिखा. हाय शिखा. हाय निकलेश. और ये हमारे मुस्तकिम भाई, ये जा रहे हैं. ये आज शेर की शिकार करने वाले हैं. द वन मैन आर्मी, शेर की शिकार. मित्रांनो, नागपूरला आपण लँड झालेलो आहोत आणि नागपूरवरून आपण निघालेलो आहोत MP मध्ये सिवनी येथे. आणि आता आपण गाडीमध्येच आहोत. इनोवा बुक केलेली आहे आपण. आणि हे बघा, या दोन्ही पुढच्या ताफा जो चालला आहे तो आपल्याच दोन्ही गाड्या आहेत. याच्यामध्ये आपली टीम चालली आहे, जे आता आपल्याला भेटले. असे वेगवेगळे आपण चाललेलो आहोत. मित्रांनो, आता MP बॉर्डरमधून आपण प्रवेश केलेला आहे आणि आता महाराष्ट्र MP बॉर्डर आहे. आणि समोरच सिवनी डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे पेंच टायगर रिझर्वसाठी. आणि आपण पोहोचलेलो आहोत बघा, पेंच टायगर रिझर्व. असं म्हणता इथं बरेच सारे टायगर्स आहेत ॲज कम्पेअर टू ताडोबा. तर बघूया आता. हे झालेली आहे एंट्री. तुम्ही बघू शकता खूप छान असं जंगल लागलेलं आहे आतमध्ये. याच्या आतमध्ये आपण स्टे करणार आहोत. तर आय गेस खूप मजा येणार आहे. ठीक आहे, आपण एंटर झाल्यावर बघूया. वेलकम ड्रिंक में. अरे ब्लॉगर. मित्रांनो, आपण रिसॉर्टमध्ये पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे. एकदम असं टिपिकल गावामध्ये आल्यासारखी फिलिंग्स आहे आणि पूर्ण जंगलामध्ये असल्यामुळे खूप छान वाटते. म्हणजे बघू शकता तुम्ही, इकडे पूल आहे, समोरच माचान आहे आणि या साईडला सगळे रूम्स आहेत. समोर बघू शकता ते लहान कोणीतरी पोरगं खेळते. आणि इकडे बघा तुम्ही, असं ट्री हाऊस टाईप म्हणू शकतो आपण, की असं लाईक बांबूचा सपोर्ट देऊन उभे केलेले आहेत. हे बघा, असे कॉटेज आहेत इकडे लाईनमध्ये. आणि चारी साईडला बेटं वगैरे बरीच सारी झाडं आहेत. तर असं एकदम टिपिकल जंगलसारखी फिलिंग आहे. आणि मुळात जंगलातच जाऊ, त्याच्यामुळे अजून छान वाटतंय. आणि सगळीकडे असं थोडासा प्राण्याविनांचा आवाज आहे, हरणं वगैरे फिरतायत. तर खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यानंतर संध्याकाळी आपला प्लॅन आहे थोडासा इकडचं साईट सीइंगचं. तर आता आपण आलेलो आहोत. आता आपण हॉटेलला जाणार, फ्रेशन अप होणार रूममध्ये आणि त्याच्यानंतर आपला नेक्स्ट प्लॅन आहे तो बघूया. त्या अगोदर आता आपण, तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण एक माचान आहे. आणि आता मी रूममध्ये चेक इन करतोय. हा माझा कॉटेज आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण चेक इन केलेला आहे आणि हा आहे आपला रूम. खूप सुंदर असा रूम आहे, बघू शकता. TV वगैरे आहे, छान असं फर्निचर आहे, छान कार्पेट वगैरे टाकले बघा.
इकडे पण छान आहे, बघू शकता. काही असे वॉशरूम आहे हे. वाव, हे बघा अशी सुंदर अशी बाल्कनी दिली आहे आणि इथून पूर्ण असं फॉरेस्टचा व्ह्यू आहे. खूप छान असं आहे. खरंच सुंदर अशी बाल्कनी आणि इथे चहा कॉफी प्यायला खूप मजा येईल. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता आपण लंचला आलेलो आहोत आणि लंच केला तर आपण राऊंडला जाणार आहोत. खूप सुंदर असा बुफे लावला आहे यांनी आणि बरेच व्हरायटीज ऑफ आयटम्स आहेत. आणि हे बघा माझा डिशमध्ये मी घेतलं आहे बरंच काही. मित्रांनो, बाहेर आता आपण व्हिजिटला निघालो जसं राऊंड मारायला आणि बघू शकता सुंदर असा सनसेट दिसतोय आणि खूप प्रसन्न वाटते जंगलामध्ये. एक संध्याकाळची एक वाईब आहे आणि खूप दिवसानंतर असं खूप रिफ्रेशिंग एका स्टे आहे. बिकॉज नॉर्मली आपण हॉटेलमध्ये स्टे करतोय किंवा अशा नवीन नवीन सिटीज एक्सप्लोर करतो, पण फर्स्ट टाइम आपण जंगल एक्सप्लोर करतोय. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला काय म्हणतात त्याला, सांबार दिसत आहेत बघा. खूप सारे सांबार आहेत. संध्याकाळचा टाईम आहे आणि हे आहेत सांबार. मित्रांनो, डे 1 कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण मस्तपैकी बाथटबमध्ये आंघोळ करणार आहोत. तुम्ही बघू शकता इथून बाहेरचा नेचर व्ह्यू सुद्धा क्लिअर दिसत नाही. सकाळी आता आपण हा व्ह्यू सुद्धा घेणार आहोत. खूप मजा आलेली आहे आणि डे 1 खूप चांगला गेला आहे. मित्रांनो, डे 1 संपलेला आहे. आपण जंगलामध्ये फिरायला गेलो होतो. आपल्याला थोड्याफार हरिण, काही रानडुक्कर वगैरे बघायला मिळाले. उद्या सकाळी जाणार आहोत आपण टायगर रिझर्व बघण्यासाठी. तर बघूया सकाळी वाघ बघायला मिळतो का. आणि आता रूमवर आलेलो आहोत. थोडा रिफ्रेश व्हायचा, दिवसभर थकवा आहे. फ्लाईट पण मॉर्निंग होती, थोडासा थकवा आहे. तर आता आपण इथे बाथरूममध्ये आहोत, बाथटबमध्ये. बघू शकता खूप छान व्ह्यू आहे पाठीमागे पूर्ण जंगलचा, बघू शकता तुम्ही. तर चला आता थोडंसं आंघोळ करतोय आणि मग नंतर भेटूया. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज डे 2 आहे आणि सकाळचे आता 5 वाजलेत आणि आता आपण चाललोय सफारीसाठी, जंगल सफारी. बघूया, एक्सपेक्टेड आहे की या टायमाला टायगर्स बघायला मिळतील आपल्याला, असं ते सांगतायत. आणि साधारणतः 2 तास ते 3 तास आपण आतमध्ये जाणार आहोत आणि रिटर्न तेवढेच, म्हणजे 4 ते 5 तास आपण जंगलाच्या आतमध्ये जाणार आहोत. तर एक्सपेक्टेड आहे काही बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. तर चला आता आपण निघूया. रूम बंद करतोय आणि मग आपण निघूया आपल्या गाडीत. मित्रांनो, सकाळचे आता 5 वाजून गेलेत आणि आता आम्ही निघालोय जंगल सफारीला. माझ्यासोबत आहेत स्वप्नील जे आहे तिकडे बघा, हे शिखा आहे. सगळी टीम निघाली आमची. बघूया आता वाघ भेटतोय का. छावा छावा. मित्रांनो, टायगर रिझर्वच्या एंट्रीला आपण आलेलो आहोत आणि इथे आता एंट्री करून आपण जाणार आहोत. कालच आपण तिकीट काढलेले आहे त्याचे. अंदाजे मला वाटते 7,000 रुपये आपण भरलेले आहेत आणि आता आपण आपल्या गाडीत बसून इथून निघणार आहोत. दो इधर उधर रहते थे, मजा नहीं आ रहा. अभी कैसे MC चल रही है, गाड़ी चलनी भी तो चाहिए. खूप छान असा सनराईज टाइम झालाय आणि आमचे ड्रायव्हर अजून आलेले नाहीयेत. हा बघा, ड्रायव्हर आणि गाईड आलेले नाही आमचे, त्याच्यामुळे आम्ही जरा थंडीचा मजा घेत आहोत. हाय अनिकेत, थंडी खूप आहे इथे. शेकोटी पण लावलेली आहे मागे. मागे शेकोटी आहे आमची, मागे शेकोटी आहे. शेकून घेणार आहे आम्ही. गन लेके बेटे. अनिकेत वीडियो ले ले, बराबर है. बैठ जाएगा प्लीज. अच्छा पड़ेगा. और कुछ तो रहेगा अंदर. आवाज मत करो. वो सोच रहे हैं सुबह सुबह दिमाग खाने आ गए. मित्रांनो, सकाळचे 7 वाजल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर नदी दिसते, एक तलाव आहे आणि त्यामध्ये खूप छान असा क्लायमेट दिसतोय.
किती सुंदर असं चित्र आहे बघा ते. आणि समोरच बघा आपल्याला हरणांचा कळप दिसतोय. गाडी थोडी फास्ट आहे त्याच्यामुळे आपण बघू नाही शकलो. मित्रांनो गाडी थांबली याचा अर्थ कुठेतरी कॉल आहे. कॉल म्हणजे ते बघत असतात की कुठे प्राण्याने आवाज केला आणि कुठे वाघ सध्या आहे, तर डायरेक्शन चेक करत असतात ते. ये कौन सा प्राणी है? वो देखो कुछ कैमोफ्लेज बिल्कुल नहीं दिख रहा है, कोई भी कलर का है. हा चुकून टच झालेला. मित्रांनो आत्ता हरणाच्या ओरडाचा आवाज आलेला, त्याच्यावरून अंदाज आला यांना की इकडे कुठेतरी वाघ असणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आपल्याला रस्त्यातच दिसतोय. थोडा कॅमेरा झूम केल्यावर तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसतोय. हा समोरून पास होत आहे, बघू शकता तुम्ही वाघ. फायनली आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो त्याचं आपल्याला दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो वाघ बघून झालेला आहे आणि आता सकाळचे 10 वाजलेत, तर ब्रेकफास्टला आलेलो आहोत. बघा सगळीकडे लोकांच्या गाड्या लागलेल्या आहेत ब्रेकफास्टसाठी. आणि असे सगळे लोक जंगल सफारी करून इथेच ब्रेकफास्ट पॉइंटला आलेले आहेत. उतरलेलो आहोत. सकाळी 5 वाजल्यापासून फिरतोय जंगल सफारीला. आणि आता जंगलात मस्तपैकी आम्ही बघा पराठे आहेत हे आमचे. ये सैंडविच है, चाय है शायद उसमें. ये हाथ धोएगा धुलवाला. अभी दूसरा लेंगे बाद में खाने के बाद. बघा सगळे लोक नाश्ता करतायत. सगळे लोक नाश्ता करतात इकडे. फॉरेनर लोक पण नाश्ता करतात बघा. और अभी फिर से जा रहे हैं, देखते हैं अभी कुछ बाघ दिख है क्या. अभी शेर की खाल निकाल के आते हैं. मित्रांनो दुसरा एक कॉल होता, तिथे आपण आलेलो आहोत. बिकॉज नदी किनारी नॉर्मली वाघ सकाळी येतो. तर इकडे हरण आहेत, बघू शकता वानर आहेत आणि रानटी डुकरं आहेत, तुम्ही बघू शकता. ते सुद्धा नदी किनारी पाण्यासाठी आलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही हरण. झूम करून बघा बिकॉज थोडेसे लांब आहेत ते. बरेच सारे हरणाचे कळप आहेत इकडे. आणि बाजूला बघा रानटी डुक्कर. आणि इकडे सुद्धा बरेच सारे हरण. अशा प्रकारे फायनली या शेवटच्या स्पॉटवरून आता आपण पुन्हा हॉटेलकडे जायला निघालेलो आहोत. आणि इथेच आपली टायगर रिझर्वची ही ट्रिप संपत आहे. आणि आपण हॉटेलकडे चाललेलो आहोत. आणि आता हॉटेलला जाऊन फ्रेशन अप होणार आहोत आणि तिथून आपण घरी जायला निघणार आहोत. तर चला आता हॉटेलमध्ये भेटूया. मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत नागपूर एअरपोर्टकडे. आणि अशा प्रकारे आपली टूर संपलेली आहे. तर आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.